जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या ऑनलाईन मंचावर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपण जो वेळोवेळी महिन्याच्या चालू घडामोडीचं विश्लेषण पाहत असतो, त्यामध्ये आपण काय करणार आहे, आता महत्त्वाच्या अशा ज्या महिनाभरातील हायलाइटेड ज्या घडामोडी झाल्या होत्या त्याविषयीची आपण काय करणार आहे, या ठिकाणी माहिती पाहणार आहे। त्यामध्ये आपण मार्च 2024 या महिन्याच्या काय करणार आहे, मंथली महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहे, ज्या एक्झामच्या दृष्टीने सर्व एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की एकंदरीत हे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे। तर बघा, सुरुवातीला एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे काय, तर जे विदर्भ आय एस अकॅडमीचं ग्रीन बुक येते, त्या ग्रीन बुकचं विश्लेषणाचा एक कोर्स आहे, मंथली ग्रीन बुक विश्लेषण कोर्स। त्यामध्ये मी स्वतः आणि वृषाली मॅम आम्ही दोघं जण काय करतो, त्या ठिकाणी तुम्हाला मंथली ग्रीन बुकचं विश्लेषण त्या ठिकाणी अवेलेबल करून देत असतो। त्यामध्ये जो कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला एकंदरीत विदर्भ आय एस अकॅडमीच्या ॲपवर भेटून जाईल आणि त्या कोर्समध्ये तुम्हाला मागच्या 2023च्या 12 महिन्याचे तर कोर्स तिथं भेटणारच आहे आणि सोबतच तुम्हाला ह्या 4 महिन्याचे झाले, समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ठीक आहे, आणि इथून पुढे होणारे जे पण महिने आहे समजा, त्या संपूर्ण महिन्याचं विश्लेषण त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। तर काय होईल की एकंदरीत एक्झाम आता कुठे गेल्या जून किंवा जुलैमध्ये होणार आहे, राज्यसेवेची आणि कंबाईनची, तर मग त्या हिशोबाने तुम्हाला काय होईल की एक प्रकारे ते संपूर्ण महिन्यांचं विश्लेषण एका ठिकाणी भेटणार आणि तुम्ही चालता बोलता काय करू शकता ते व्हिडिओ पाहू शकता। आणि तुम्हाला त्या ठिकाणी मी की एक्झामच्या दृष्टीने कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत ते मी काय केले, माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की कोणत्या बुकमधून काही पॉईंट स्किप सुद्धा करावं लागतात, ते पॉईंट कोणते स्किप करायचे आणि कोणते पॉईंट वाचायचे ह्या पण गोष्टी मी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ठीक आहे। तर त्यानंतर सर्वात महत्त्वाची घोषणा करायची ती म्हणजे काय, तर अंतिम ही 1-to-1 मेंटरशिप बॅच विदर्भ आय एस अकॅडमीने काय केलं आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी लॉन्च केलेली आहे। तुम्हाला सर्वांना याविषयी अद्ययावत माहिती आहेच म्हणा। तर ती 9 जो आपला गुढीपाडव्याचा दिवस आहे 9 एप्रिलला, त्या दिवशी लॉन्च होणार आहे आणि 10 तारखेपासून तुम्हाला शेड्यूल त्या ठिकाणी भेटणार आहे। तर तुम्ही काय करू शकता, मध्ये पण तुम्ही जॉईन करू शकता। जॉईन केल्यानंतर त्या दिवसापासून तुम्हाला पुढचे शेड्यूल फॉलो करायचे आहेत, कारण की आपल्याला माहिती आहे एक्झाम पुढे गेलेलं आहे। एक्झाम पुढे गेल्यामुळे भरपूर जणांचे कॉल येत आहेत की नेमकी अभ्यास कशा प्रकारे करायचा, काय अभ्यास करायचा, आणि एक्झाम पुढे गेल्यामुळे त्यांचं जे पठरावस्था आली अभ्यासाची, मग त्या सगळे ज्या प्रश्न आहेत, त्या सगळ्या ज्या अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी ही अंतिम 1-to-1 मेंटरशिप बॅच आणलेली आहे। त्या ठिकाणी आम्ही फॅकल्टी काय करणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला दिवसभराचं प्लॅनिंग बनवून देणार आहे, त्यानंतर तुमचं दिवसाच्या शेवटी फॉलोअप सुद्धा घेणार आहे आणि सोबतच तुमचं वीकली टेस्ट सुद्धा राहणार आहे त्या ठिकाणी। तर तुम्हाला काय करायचं, एकंदरीत अंतिम ह्या बॅचमध्ये जॉईन होऊन म्हणू शकतो एकंदरीत की राज्यसेवेचा जो आपला रथ आहे तो योग्य रीतीने रथ हाकायचा आहे, जेणेकरून काय होईल की आपण हे युद्ध जिंकू शकेल। तर हे अंतिममध्ये तुम्हाला माहिती असेल की अर्जुनांचं आपण काय केलं, एकंदरीत इथं प्रतिकात्मक चिन्ह घेतलेलं आहे, कारण की आपले जे अर्जुन आहेत त्यांनी काय केलं होतं की अंतिम घाव जो होता आपला एक प्रकारे युद्धामध्ये यूज केला आणि एक प्रकारे आपलं अंतिम शस्त्र यूज करून युद्ध जिंकलं होतं। तर आपल्याला काय करायचं, एक प्रकारे त्याच प्रकारे आपल्या ह्या अंतिम बॅचचा मोटिव्ह असणार आहे, ठीक आहे। चला तर मग आपण आता मेन मुद्द्याकडे वळूया, कारण की आता आपल्याला पाहायचं आहे मार्चच्या महिनाभरातील महत्त्वाच्या घडामोडी। आता मी काय केलं, या ठिकाणी आपलं जे विदर्भ आय एस अकॅडमीचं ग्रीन बुक आहे त्यामधील काही गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आणलेल्या आहेत। तर तुम्ही काय करायचं आहे, विदर्भ आय एस अकॅडमीच्या ॲपवर जे आपलं ग्रीन बुक आहे ते तुम्हाला नाममात्र किमतीमध्ये 10 रुपये किंमत आहे, त्या किमतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परचेस करावायचं आहे। त्या ठिकाणी खूप सुंदररित्या ह्या बुकमधून गोष्टी कव्हर केलेल्या गेलेल्या आहेत आणि त्या एक्झाममध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होताना दिसत येतात भरपूर सारे क्वेश्चन। तर बघा, ही योजना आपल्याला माहिती आहे चर्चेमध्ये होती मार्चमध्ये, तर निवडणूक रोखे योजना। तर बघा, एकंदरीत ही जी चर्चेमध्ये का होती, तर तुम्हाला माहिती झालं पाहिजे की केंद्र सरकारची निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य असल्याचं काय केलंय, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे 15 फेब्रुवारी 2024ला। तर तुम्हाला माहिती झालं की इलेक्ट्रोल बॉन्ड हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट एकंदरीत 2017च्या अर्थसंकल्पामध्ये भारतीय जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटने काय केलं होतं, लॉन्च केला होता। त्यानंतर 2018 पासून ही योजना सुरू झाली होती, त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक बॉन्डची योजना म्हणू शकतो। ह्या योजनेमध्ये काय राहत होतं सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे नेमकं चर्चेमध्ये का होतं, वादाचा विषय का होता, तर ह्या गोष्टीविषयी आपण पाहणार आहे। तत्पूर्वी एक पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला सांगतो की पूर्वी जे इलेक्शन व्हायचे त्या इलेक्शनमध्ये काय होतं की भरपूर सारा पैसा काळ्या बाजारामध्ये काय होतं, एक प्रकारे काळ्या बाजारातील पैसा वापरला जायचा निवडणूक लढवण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये वापरल्या गेलेल्या पैशाचा हिशोब त्या ठिकाणी राहायचा नाही। तर त्या ठिकाणी काय केलं, त्याला पर्याय म्हणून ह्या कारणावर आधारित काय केले, तत्कालीन गव्हर्नमेंटनं ही योजना आणली होती। तर त्याविषयी आपण पाहणार आहे, जी आता घटनाबाह्य ठेवण्यात आलेली आहे। तर एकंदरीत बघा की ही जी योजना आहे इलेक्ट्रॉन
बॉन्ड योजना, तर संविधानातील अनुच्छेद 19(1) अंतर्गत नागरिकांना दिलेल्या माहितीच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी आणि अवैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने काय केले, घोषित केलेलं आहे. जर आपला जो आर्टिकल 19(1) आहे राज्यसेवा मेन्सला स्पेशल मेन्शन आहे सिलेबसमध्ये, तर त्या आर्टिकलमध्ये आपलं जो आहे राईट आहे आपला काय, राईट टू इन्फॉर्मेशन. तर राईट टू इन्फॉर्मेशनचं हनन करणारं हे काही योजना असं ते सांगितलं गेलं आहे. कारण की यामध्ये नेमकं कोणी ही रोखे खरेदी केले, कोणत्या पक्षाला रोखे गेले, ह्या गोष्टीची माहिती या ठिकाणी भेटत नाही. आणि किती रोखे खरेदी केले, कोणत्या पक्षाला किती किमतीचे रोखे गेले, ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडत नव्हत्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, हा निर्णय दिलेला आहे. तर बघा, निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने काही टिप्पण्या केल्या आहेत, काही भाष्य केलं आहे. ते भाष्य आपल्याला इनडायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी कामात पडू शकतात किंवा आपण एखादा ॲनालिटिकल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा त्या गोष्टी आपल्या कामात पडू शकतात. तर बघा एकंदरीत काय आहे नेमकं ते टीका बघा. तर बघा पहिला आहे की रूल त्याच्यामध्ये की घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या निवडणूक रोख्यांच्या बेनामी खरेदीच्या योजनेकडे सर्वोच्च न्यायालय कानाडोळा करू शकत नाही. कारण की निवडणूक रोख्यांची जी बेनामी खरेदी होत होती ती जी योजना आहे त्याच्याकडे जे सर्वोच्च न्यायालय आहे कानाडोळा करू शकत नाही असं त्यांना म्हणणं आहे. कारण की एकंदरीत ह्या ठिकाणी आपलं 19(1) हनन होताना दिसत होतं. ठीक आहे, हे समजून घ्या. त्यानंतर या योजनेमुळे देणगी देणाऱ्यांची सत्ताधारी पक्षाबरोबर सोबत मागच्या दाराने लॉबिंग करण्याची काय शक्यता बळावते. बघा उदाहरणामध्ये तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय होऊ शकते. तर आता मी काय समजा उदाहरणामध्ये मी समजा ए नावाचा व्यक्ती आहे. आता मी काय करणार की आता ह्याच्यामध्ये रूल काय की मी जाणार स्टेट बँकेमध्ये गेलो. ठीक आहे, स्टेट बँकेमध्ये जाऊन काय करणार मी की रोखे खरेदी करणार आणि स्टेट बँकेच्या काही शाखा असतील त्या मोजक्या समजा उदाहरणामध्ये त्या शाखामध्ये काय करेल मी हे रोखे खरेदी करणार आणि ते रोखे काय राहतील की त्या पक्षाकडे जातील. ठीक आहे, पक्षाकडे जातील. ह्याच्यामुळे काय होणार की इथून कुणाचं नाव कोणालाच माहीत पडणार नाही. ही योजना होती सरळ. ठीक आहे, की रोखे कोणी खरेदी केले आणि कोणत्या पक्षाला गेले हे कुणालाच माहीत असणार नव्हतं. मात्र मी काय करणार की उदाहरणामध्ये एक पक्ष आहे भारतीय जनता पार्टी किंवा आपण म्हणू शकतो काँग्रेस. मी काय करणार की पहिले मला जेवढा पैसा द्यायचा आहे समजा ह्या पक्षाला, तर पहिले मी जाऊन काय करणार परस्पर यांच्या कार्यकर्त्यांना भेटणार किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याला भेटणार की मी अमुक 50 करोड रुपये रोखे खरेदी करणार जर तुम्ही माझं अमुक काम केलं तर मी काय करणार की मी सांगणार की 50 करोड रुपयाचे रोखे खरेदी करतो आणि तुमच्या पक्षाला मी देतो. ठीक आहे, हे परस्पर त्यांची मीटिंग झाली आहे आणि त्याच्यामध्ये काय झाली मागच्या दाराने काय झाली लॉबिंग झाली. म्हणजे मग काय होईल की माझा एखादा उद्योग आहे किंवा एखादं माझं काम आहे तर ते काम मी त्या मार्फत करून गेलं आणि त्यांनी हो जर म्हणले ते माझं काम करत असतील असं त्यांना हो म्हणलं तर मी काय करणार 50 करोडचे रोखे खरेदी करणार आणि तिथं बँकेमध्ये जाऊन जमा करणार. तर मग एकंदरीत ही मागच्या दाराने लॉबिंग होताना त्या ठिकाणी दिसत होती. तर हे मेन कारण आहे मागच्या दाराने लॉबिंग. त्यानंतर बघा ही योजना भ्रष्टाचाराला चालना देणारी असून विरोधी पक्षांसाठी समानतेची संधी संपुष्टात आणणारी आहे. आता ह्याचं नेमकं म्हणणं काय, तर करप्शन तर चालना देणारी आहेच कारण की सहसा बॅक साईडनं काय झालं समजा एकंदरीत काळा बाजार होताना दिसत होता. आता ही विरोधी पक्षांना समानतेची संधी कशी काय संपुष्टात आणते. तर बघा एकंदरीत की कोणताही शहाणा समजदार जो माणूस आहे तो काय करणार की सत्तेमध्ये जो व्यक्ती आहे सत्तेमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षालाच काय करणार की ह्या ठिकाणी रोखे किंवा आपले जे पैसे आहेत ते देण्याचा प्रयत्न करणार. कारण की त्यांच्याकडून मला जास्त फायदा होईल ना, कारण की जो सत्तेमध्ये आहे तेच माझं काम करू शकते. तर हे एकंदरीत तुम्हाला एक समजलं असेल. ठीक आहे, त्यानंतर निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी निवडणूक रोख्यांच्या योजनेचा एकमेव पर्याय नाही. तर काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी जे कारण दिलं होतं की ही योजना आणण्या अगोदर तर एकच ते उपाय नाही, तुम्ही दुसरा सुद्धा उपाय आणू शकता. यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटच्या विविध संस्था आहेत, CBI आहे, ED आहे, तर ह्या पोलीस प्रशासन आहे, तर ह्यांचा वापर करून तुम्ही काय करू शकता की काळ्या पैशाचा वापर निवडणुकांमध्ये रोखू शकता. ठीक आहे, त्यानंतर मतदारांचा माहितीचा अधिकार कमीत कमी बाधित करून या उद्देशाची पूर्तता करणारे इतर पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. ते पर्याय तुम्हाला वापरायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर राजकीय पक्षांना कोण निधी देत आहे आणि या निधीचा कसा वापर होतो याची माहिती मतदारांसाठी महत्त्वाची ठरते. ठीक आहे, कारण कोण निधी दिली त्या निधीचा कशा प्रकारे वापर होत आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मतदारांना माहीत झालं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पैसा आणि राजकारण यांच्यातील संबंधामुळे सत्ताधारी पक्षाला निधी देण्याच्या मोबदल्यात धोरणात बदल होण्याची शक्यता असते असे न्यायालयाने म्हटले. हे सरळ आहे मागच्या दाराने लॉबिंग होताना दिसते की जर मी सरळ एखादा रुपया देत असेल त्या ठिकाणी त्या रुपयाचं मला बेनिफिट पाहिजे आणि ते बेनिफिटच्या आशेसाठी एकंदरीत हे रोखे खरेदी होत होते. आपले ते ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे ही योजना बघा की 2017-18च्या अर्थसंकल्पामध्ये आली होती आणि 2018 पासून ही योजना लॉन्च झालेली आहे. ठीक आहे, त्याच वर्षी काय केलं की 2017 काय झालं असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADRनं काय केलं ह्यासाठी याच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेला उत्तर म्हणून काय झालं आता सर्वोच्च न्यायालयाने ही घटनाबाह्य डिसाईड करून दिलेली आहे. ठीक आहे,
बघा ह्याच्यामध्ये योजनेमध्ये थोडेसे पॉईंट बघून घ्या की किती मूल्याचे रोखे देता येतात व रोखे कोण देऊ शकते, किती मूल्याचे रोखे देतात आणि रोखे कोण देऊ शकते हे विचारलेलं आहे. तर बघा ह्या योजनेद्वारे भारतीय नागरिक व कंपन्यांना जवळपास 1000, 10,000, 1,00,000, 20,00,000, 1 कोटीच्या पट्टीमध्ये आपल्याला काय करता येईल, राजकीय पक्षाच्या देणग्या देता येणार होत्या. ठीक आहे, त्यानंतर हे पट ध्यान ठेवा. त्यानंतर काय होईल की राजकीय पक्षांना काय करता येईल, निवडणूक रोखे 15 दिवसामध्ये वटून घेणे आवश्यक असणार आहे. नाही तर काय होईल, सदर रोखे जे आहेत PM सहायता कक्षामध्ये जाताना दिसतील, हे ध्यान ठेवा. नंतर एकटी व्यक्ती घेऊ शकते, व्यक्तीचा समूह किंवा एखादी संस्था किंवा कंपनी निवडणूक रोखे खरेदी करू शकते. सिंपल लेवलला आपल्याला ध्यान ठेवायचं आहे. नंतर एक व्यक्ती वा संस्था सुद्धा किती रोखे खरेदी करू शकतात हे पण ह्या ठिकाणी दिलं नाही. तर ह्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं, कोणी पण रोखे खरेदी करू शकते आणि किती पण रोखे खरेदी करू शकते हे. ठीक आहे. नंतर आयोगाला पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक विवरणात रोख्यांच्या माध्यमातून देणगी देणाऱ्याचे नाव व पत्ता देण्याची आवश्यकता नसणार होती. कारण निवडणूक आयोगाला पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक विवरणात जे समजा, कारण की निवडणुका झाल्यानंतर पक्षाला आपला जो हिशोब आहे तो द्यावा लागते, त्यामध्ये ह्याचा हिशोब देण्याची जबाबदारी नव्हती. तर त्या गोष्टी ध्यान ठेवायच्या आहेत. समजलं आता एकंदरीत हे नॉर्मल लेवलला. आता पुढचा पॉईंट बघूया. आता निवडणूक रोखे योजना सहसा आपल्याला समजली असेल. 2017-18ला अर्थसंकल्पामध्ये आली, 2018ला लॉन्च झाली. त्याच्यामध्ये SBIच्या काही मोजक्या शाखा आहेत, त्या शाखामध्ये ही काय रक्कम जमा करता येतात. नंतर रक्कम जमा केल्यानंतर 15 दिवसामध्ये राजकीय पक्ष ती रक्कम वटवते. ह्यासाठी त्यांच्या निवडणूक रोखे समजा जे निवडणुकामध्ये जो खर्च झाला त्या खर्चाच्या हिशोबामध्ये त्यांना ते टाकायची गरज नसणार आहे. ठीक आहे, एकंदरीत ते तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, 1000च्या पट्टीमध्ये तुम्ही 1 कोटीपर्यंत पण टाकू शकता. ठीक आहे, हे समजलं. आता शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार. आता जे पक्षामध्ये तूट पडली, अजितदादा पवार आणि त्यांचे आपण म्हणतो शरदचंद्र पवार यांच्यामध्ये पक्षाची तूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाकडे गेला आणि निवडणूक आयोगानं सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष तुम्ही तुमचं नाव सुचवा आणि तुमच्या पक्षाला निवडणूक चिन्ह सुद्धा सुचवा. मग त्याप्रमाणे काय केलं, पवार साहेबांनी एकंदरीत म्हणू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्यांचं नामकरण केलेलं आहे आणि तुतारी हे त्यांचं निवडणूक चिन्ह असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. अजितदादा पवार जो गट आहे तो पवार गटामध्ये काय केलं, एकंदरीत तोच मूळ पक्षात सांगण्यात आलेला आहे. आता हा बघा, देशातील सर्वात मोठा केबल पूल, देशातील सर्वात मोठा केबल पूल आहे सुदर्शन सेतू पूल. त्याचं उद्घाटन झालेलं आहे. देशातील सर्वात मोठ्या केबल पुलाचं उद्घाटन झालं आहे. सुदर्शन सेतू पूल आपण म्हणू शकतो. PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. तर ठिकाण बघा, तर ओखा ते अरबी बेट समुद्रातील द्वारका, अरबी समुद्रातील बेट म्हणू शकतो आपण द्वारका, ओखा ते अरबी समुद्रातील बेट द्वारका ह्या दरम्यान हे समुद्र सेतू पूल असणार आहे. आणि जवळपास खर्च 979 कोटी रुपये त्या ठिकाणी झाले आहेत. आणि केबलचा भाग किती आहे, तर 900 मीटरपर्यंत केबलचा भाग असणार आहे. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्याच्याविषयी आपण थोडक्यात आणखी पॉईंट बघूया सुदर्शन सेतू पूल आणि तुम्हाला पूल पण दाखवतो. ठीक आहे, बघा असा तो पूल असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं की रस्त्याचा भाग किती आहे, ह्याच्यामध्ये 2.45 किलोमीटर आहे. रस्त्याचा भाग किती आहे, 2.45 किलोमीटर आहे. आणि जर केबलचा भाग जर पाहिला तर तो 900 मीटर आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, रुंदी किती आहे, चौपदरी असणार आहे हा रोड. ठीक आहे, रुंदीमध्ये जर पाहिला चौपदरी असणार आहे आणि तो 27.20 मीटर आहे ती रुंदी असणार आहे. ठीक आहे, आणि राष्ट्रीय महामार्ग 51चा तो भाग सुद्धा असणार आहे. ठीक आहे, नंतर बघा केबलच्या आधाराने तोडला गेलेला तो पूल आहे. ध्यान ठेवा, देशातील सर्वात मोठा केबल पूल आहे हे ध्यान ठेवा. पुलावर 2.5 मीटर रुंदीचा फुटपाथ असणार आहे, जवळपास 50 मीटरचा म्हणू शकतो. ठीक आहे, 2.5 मीटर रुंदीचा फुटपाथ असणार आहे, 50 मीटर लांबपर्यंत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर पुलासाठी सौर ऊर्जेचा वापर असणार आहे. 1 मेगावॅट वीज निर्मिती सुद्धा होणार आहे. नंतर भिंतीवर श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक आणि श्रीकृष्णाची चित्र सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. हा गुजरातमधील पहिला सी लिंक आणि केबल ब्रिज असणार आहे. आणि पूर्वी सिग्नेचर ब्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुलाचे नाव आता सुदर्शन सेतू ठेवण्यात आले आहे. पूर्वी सिग्नेचर ब्रिज म्हणून हा ओळखला जायचा, जो आता रिन्यू करून एकंदर म्हणू शकतो नव्याने बांधण्यात आलेला असा म्हणू शकतो, किंवा सुदर्शन सेतू ज्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे देशातील सर्वात मोठा केबल पूल असणार आहे. आता बघा पुढचा पॉईंट, जगातील एकमेव वैदिक घड्याळ उज्जैन शहरामध्ये असणार आहे. ठीक आहे, मध्य प्रदेशातील उज्जैन शहरामध्ये जगातील एकमेव केबल पूल ह्या ठिकाणी तुम्हाला दिसून एकमेव वैदिक घड्याळ ह्या ठिकाणी उज्जैन शहरामध्ये तुम्हाला आलेलं दिसते. तर हस्ते उद्घाटन जर म्हणलं एकमेव पहिले मोठे असे जर असेल तर PM नरेंद्र मोदी येताना त्या ठिकाणी दिसतात. तर नरेंद्र मोदी तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. लोकार्पणाची तारीख विचारत नाही, 1 मार्च 2024 आहे, थोडक्यात पाहून घ्या. ठिकाण कुठं आहे, मध्य प्रदेशामधील उज्जैन शहरातील गौघाट इथे
जिवाजीराव वेधशाळा आहे, त्या वेधशाळेमध्ये काय म्हणू शकतो एकंदरीत हे वैदिक घड्याळ बसवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारचे हे जगातील पहिलेच वैदिक घड्याळ असणार आहे. जगातील अशा प्रकारचे पहिले वैदिक घड्याळ असणार आहे कोणते म्हणू शकतो आपण एकंदरीत वैदिक घड्याळ जे उज्जैनमध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. आता वैदिक घड्याळाचे वैशिष्ट्य काय आहेत बघा. उज्जैन हे जे आहे ना मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते. उज्जैन हे शहर जे आहे ते म्हणू शकतो मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते. आणि येथून विक्रम संवत सुरू होत असल्याने जगभरात विक्रम संवत या नावाने कॅलेंडर आणि शुभकाळ चालवले जातात. ह्या ठिकाणून उज्जैन ह्या ठिकाणून विक्रम संवत या नावाने कॅलेंडर आणि शुभकाळ सुद्धा चालवले जातात. ठीक आहे. नंतर वैदिक घड्याळ जिवाजीराव वेधशाळेत 80 फूट उंच टावरवर असणार आहे. त्यानंतर एक सूर्योदय आणि दुसऱ्या सूर्योदयामधील 30 तासांचा वेळ ह्या ठिकाणी दर्शवणार आहे. म्हणजे एका सूर्योदयामधील आणि दुसऱ्या सूर्योदयामधील तर हे 30 तासाचं अंतर ह्या ठिकाणी असणार आहे. जे आपलं 24 तास असते नॉर्मल ते त्या ठिकाणी 30 तासाचं अंतर आपल्याला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे हा जगातील पहिले वैदिक घड्याळ कुठं असणार आहे उज्जैन शहरामध्ये गवघाट ह्या ठिकाणावर. ठीक आहे. एवढं तुम्ही ठिकाण तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे. बघा पुढचं आर्यभट्ट वेधशाळा. आर्यभट्ट वेधशाळाची निर्मिती झाल्या MIT तर्फे. तर बघा जी MIT विश्वशांती विद्यापीठ आहे त्याच्या भौतिकशास्त्र विभागाने काय केले आकाश निरीक्षण करण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळा उभारण्यात आलेली आहे. कोणत्या MIT विश्वशांती विद्यापीठाद्वारे कशासाठी तर एकंदरीत आकाश निरीक्षण आणि अभ्यासासाठी काय केलं एकंदरीत आपण म्हणू शकतो विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळा उभारण्यात आलेली आहे. ठीक आहे. या वेधशाळेमध्ये काय असणार आहे तर 3 अद्ययावत दुर्बिणी बसवण्यात आल्या असून त्याद्वारे सखोल अवकाश निरीक्षण शक्य असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वेधशाळेमध्ये बसवण्यात आलेल्या 2 दुर्बिणी संशोधनासाठी आहेत आणि एक दुर्बीण काय राहणार आहे तर आकाश दर्शनासाठी बसवली गेलेली आहे. एकंदरीत 3 दुर्बिणी आहेत. 3 दुर्बिणीमधील 2 दुर्बिणी आकाश दर्शनासाठी नसून तर संशोधनासाठी आहे 2 दुर्बिणी आणि एक जी आहे त्याच्यामध्ये आकाश दर्शनासाठी ती असणार आहे. तर अशा प्रकारे विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळा MIT विश्वशांती विद्यापीठामध्ये बसवण्यात आलेली आहे त्याच्या भौतिकशास्त्र विभागाद्वारे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता मला सांगा की आर्यभट्टावरून आपला जो पहिला उपग्रह सोडण्यात आला होता आर्यभट्ट नावाचा तो कोणत्या वर्षी सोडण्यात आला होता हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कृपया सांगावे. ठीक आहे. तर कमेंट बॉक्स सुद्धा आपला ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. ठीक आहे. नंतर पुढचा पॉईंट बघा. पहिली खाजगी उपग्रह म्हणून प्रक्षेपणासाठी सज्ज असणारा पहिली खाजगी उपग्रह तर नाव सुद्धा आहे अग्निबाण. तर पहिला खाजगी उपग्रह असणार आहे तो प्रक्षेपणासाठी सज्ज असणार आहे. ठीक आहे. तर बघा चेन्नईत मुख्यालय असलेल्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्निकुल कॉस्मॉस अवकाश तंत्रज्ञान क्षेत्र जे आहे त्याच्यामधील अग्निकुल कॉस्मॉस या पहिल्या स्टार्टअपच्या वतीने खाजगी उपग्रह प्रक्षेपण केंद्राची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे. खाजगी उपग्रह प्रक्षेपण केंद्राची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे. कुणामार्फत जे पहिले स्टार्टअप आहे कोणतं अग्निकुल कॉस्मॉस त्याच्याद्वारे हे राहणार आहे. तर याच आर्थिक वर्षामध्ये खाजगी कंपनीद्वारेच अग्निबाण हा पहिला उपग्रह अवकाशात झेप घेऊन एक नवा इतिहास सुद्धा रचला जाणार आहे. तर अग्निबाण हा आपला पहिला खाजगी उपग्रह राहणार आहे जो अवकाशात झेप घेणार आहे. जसं आर्यभट्ट आहे पहिला आपला उपग्रह तसंच हा एकंदरीत अग्निबाण हा खाजगी उपग्रह असणार आहे. चेन्नईमध्ये 2017ला अग्निकुल कॉस्मॉसची स्थापना झाली होती. तुम्हाला ध्यान ठेवायचं 2017ला अग्निकुल कॉस्मॉसची स्थापना इथे झालेली दिसून येते. त्यानंतर बघा अग्निबाणचे वैशिष्ट्य जर पाहिले तर हे 2 टप्प्यामध्ये प्रक्षेपण यान असणार आहे. अग्निबाण हे 2 टप्प्यामध्ये प्रक्षेपण यान असणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर बघा वजन वाहून नेण्याची क्षमता 100 किलो आहे. ठीक आहे. नंतर पृथ्वीपासून 700 किलोमीटर अंतरावरील खालच्या कक्षेमध्ये स्थिर केलं जाणार आहे. तर हे आपण म्हणू शकतो की 700 किलोमीटर अंतरावरील खालच्या कक्षेमध्ये हे स्थिर केलं जाणार आहे. तसेच या संस्थेच्या वतीने अग्निकुल हे जगातील पहिले एकसंघ म्हणजे सिंगल पीस 3D प्रिंटेड इंजिन सुद्धा तयार केलेले आहे जे भारतीय बनावटीचे असणार आहे. तर अग्निकुल हे जगातील पहिले सिंगल पीस 3D प्रिंटिंग म्हणजे मशीनद्वारे प्रिंटिंग केलेले पहिले खाजगी म्हणू शकतो आपण इंजिन तयार केले आहे जे भारतीय बनावटीचे असणार आहे. तर 3D प्रिंटेड खाजगी म्हणजे अशा पहिले 3D प्रिंटिंग इंजिन आपण म्हणू शकतो जे भारतीय बनावटीचे असणार आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे. अशा प्रकारे पहिला खाजगी उपग्रह काय करण्यात आहे एकंदरीत प्रक्षेपणासाठी सज्ज असणार आहे अग्निबाण नावाचा. ठीक आहे. बघा त्यानंतर पुढचा पॉईंट बघा अबुधाबी येथे काय केले नवीन समजा अबुधाबी येथे
पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. अबुधाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ते एकंदरीत PM नरेंद्र मोदी. पहिलं म्हणलं की मगाशी सांगितलं तुम्हाला की नरेंद्र मोदी त्या ठिकाणी असतीलच. तर बघा अबुधाबीमध्ये श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने, कोणत्या संस्थेने? श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने मंदिर बांधलेले आहे. तर त्या ठिकाणी हे तुम्हाला ध्यान ठेवायचं की UAEच्या अबू मुरेखा जो भाग आहे त्या भागामध्ये हे मंदिर असणार आहे. अबू मुरेखा या भागामध्ये हे मंदिर असणार आहे. तर मंदिराचं वैशिष्ट्य बघा की नागरी शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. कोणत्या शैलीमध्ये? नागरी शैलीमध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. कारण की तुम्हाला माहिती झालं पाहिजे आपली नागरी शैली उत्तर भारतामध्ये चालते. नागरी शैली उत्तर भारतामध्ये, ठीक आहे. आपली महाराष्ट्रामध्ये कोणत्या असत्या? हेमाडपंथी आणि दक्षिणेमध्ये द्रविडियन आणि इतर समजा गांधार शैली ईशान्य वायव्य भारतामध्ये, ठीक आहे. समजलं हे एकंदरीत. त्यानंतर या बांधकामासाठी जवळपास 70 एकर जागा लागलेली आहे. त्यानंतर 108 फूट उंची असणार आहे. नंतर लांबी 262 फूट ह्याची राहणार, उंची 108 फूट राहणार आणि खर्च 700 कोटी राहणार आहे. खर्च 700 कोटी इतका झालेला आपण म्हणू शकतो. या मंदिरासाठी स्थापत्य पद्धतींना वैज्ञानिक तंत्राचा समावेश करण्यात आलेला आहे. स्थापत्य पद्धतीमध्ये टेक्नॉलॉजी वापरल्या की समजा बांधण्यासाठी वैज्ञानिक टेक्नॉलॉजीचा वापर करून बांधण्यात आलेलं आहे. आणि मंदिरासाठी राजस्थानमधून दगड घेऊन गेलेले आहेत अबुधाबीमध्ये, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर भूकंपासह वातावरण, तापमान, दाब मोजण्यासाठी मंदिराच्या प्रत्येक स्तरावर 300हून अधिक हायटेक सेन्सर सुद्धा बसवण्यात आलेले आहेत, जेणेकरून त्या मंदिराचं संरक्षण होईल, ठीक आहे. नंतर मंदिराच्या बांधकामात कोणत्याही धातूचा वापर करण्यात आलेला नाही आणि पाया भरण्यासाठी फ्लाय ॲशचा वापर करण्यात आलेला आहे. आणि कॉन्क्रीट मिक्समध्ये जवळपास 55% काय केलं? सिमेंट बदलून मंदिराचा कार्बन फुटप्रिंट कमी केला गेलेला आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि मंदिरामध्ये महत्त्वाचे देवता बघा कोणत्या आहेत? शिवपार्वती, व्यंकटेश्वर, स्वामीनारायण, अय्यप्पन, राधाकृष्ण आणि राम सीतासोबतच जगन्नाथ हे देव त्या ठिकाणी असणार आहेत, ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. अबुधाबी येथील पहिले हिंदू मंदिराचं उद्घाटन. नंतर बाकी मार्चमध्ये चर्चेमध्ये असलेला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वंतारा प्रोजेक्ट, ठीक आहे. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. बघा वंतारा कार्यक्रम, तर रिलायन्स इंडस्ट्रीजने काय केलं आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने वंतारा हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तो वंतारा कार्यक्रम हा अनंत अंबानीचा हा ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे. अनंत अंबानीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे वंतारा, आहे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ज्याचं ठिकाण कुठं आहे? जामनगर, गुजरात. जामनगर गुजरातला काय झालं एकंदरीत म्हणू शकतो हा वंतारा कार्यक्रम असणार आहे. त्याच्यामध्ये उद्देश काय आहे बघा? उद्देश आहे प्राणी बचाव, प्राण्यांचं संवर्धन आणि प्राण्यांचं पुनर्वसन कार्यक्रम ह्या ठिकाणी तुम्हाला वंतारा कार्यक्रमामध्ये होताना दिसणार आहे. जवळपास 3,000 एकरमध्ये पसरलेल्या वंतारामध्ये अत्याधुनिक एलिफंट सेंटर सुद्धा उभारले गेलेले आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं. बघा उद्दिष्ट काय बघा दुसरं, जामनगर कॉम्प्लेक्समध्ये अक्षय ऊर्जेला चालना देऊन रिलायन्सने 2035 पर्यंत निव्वळ कार्बन झिरो कंपनी बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे उद्दिष्ट सुद्धा ठेवलेले आहे, ठीक आहे. आणि वंतारा कार्यक्रमाअंतर्गत आम्ही प्राण्यांसाठी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा, रुग्णालय, संशोधन आणि शैक्षणिक केंद्र उघडले आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर या कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यापीठे आणि संस्थांशीही करार करण्यात आलेला आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि बघा वंताराकडून मेक्सिको आणि व्हेनेझुएलामध्ये मग सुद्धा बचाव मोहीम काय केल्या राबवली गेलेली आहे. आणि एकंदरीत 300 एकरमध्ये पसरलेल्या वंतारामध्ये अत्याधुनिक एलिफंट सेंटर सुद्धा आपल्याला आढळून येताना दिसतं, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. बघा त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जो एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. 1 मिनिट फक्त पॉईंट बघा, तुम्ही रिकॉल करून घ्या. बघा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी एक समिती निवडलेली आहे. तुम्हाला काय करायचं 2012ला काय झालं तर एक समिती आली ती मराठीसाठी, ठीक आहे. त्या समितीचं तुम्हाला नाव सांगायचं आहे आणि त्या समितीने अहवाल काय दिलता ह्या 2 गोष्टी सांगायच्या आहेत. नाव आणि मराठी भाषेसाठी आली होती, तर मराठी भाषेच्या त्या तुम्हाला सांगायचं आहे नाव आणि अहवाल, ठीक आहे. तर बघा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी समिती आलेली आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं. बघा की 5 सदस्यीय समिती राहणार आहे जी पाठपुरावा करणार आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वर मुळे हे अध्यक्ष राहणार आहेत. ज्ञानेश्वर मुळे हे त्या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत, तुम्हाला ध्यान ठेवायचं, ठीक आहे. आणि डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर राजा दीक्षित, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख आणि संजय नहार हे त्या ठिकाणी सदस्य म्हणून राहतील, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. बघा एकंदरीत 2012ला एक समिती आली ती, त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगावे, ठीक आहे. त्यानंतर
जे आता नवीन समिती आहे ज्ञानेश्वर मुळे समिती 2024 जी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कार्य करताना दिसणार आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. पुढचा पॉईंट बघा. पुढच्या पॉईंटमध्ये काय राहील की आपण क्रायटेरिया बघूया मराठी भाषेला दर्जा देण्यासाठी. तर या ठिकाणी निकष बघा. निकष बघा की मराठी अभिजात भाषेला दर्जा देण्यासाठी काय निकष आहेत. तर निकषमध्ये तुम्हाला ध्यान ठेवायचं की संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास किमान 1500 ते 2000 इतका वर्ष जुना असायला पाहिजे. की जर ती भाषा जेव्हापासून सुरू झालेली आहे किंवा ज्या भाषेपासून एकच मिनटं ती भाषा जेव्हापासून सुरू झालेली आहे, ठीक आहे, तर ती भाषा सुरू झाल्यानंतर जवळपास त्या भाषेचा 1500 वर्ष ते 2000 वर्ष इतका जुना इतिहास असायला पाहिजे किंवा त्या इतिहासामध्ये तिचं साहित्य निमित्त तरी एवढी जुनी असायला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू शकतो की एक क्रायटेरिया त्या ठिकाणी पूर्ण झाला असेल. ठीक आहे. दुसरा बघा, त्या भाषेला स्वतंत्र आणि दुसऱ्या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा असायला पाहिजे. की बघा, स्वतंत्र पाहिजे आणि दुसऱ्या भाषेवर अवलंबून नसलेली स्वतंत्र वाङ्मयीन परंपरा असायला पाहिजे, साहित्य परंपरा असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर या भाषेतील प्राचीन साहित्य महत्त्वाचे असायला पाहिजे आणि मौल्यवान सुद्धा असायला पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. स्वयंभूपण असावे म्हणजे ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. ठीक आहे. त्यानंतर प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे. समजा ह्याच्या ज्या प्राचीन भाषा आहेत त्या प्राचीन भाषेचं स्वरूप ह्या सध्याच्या भाषेपेक्षा वेगळं असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यामध्ये सुद्धा अंतर असायला पाहिजे. तर एकंदर हे अभिजात भाषा मिळवण्यासाठी निकषात तुम्हाला दिसून येतात. ठीक आहे. बघा, पहिला निकष काय होतला, संबंधित भाषेचा इतिहास हा किमान 1500 ते 2000 वर्ष इतका प्राचीन असावा. त्यानंतर त्या भाषेला स्वतंत्र आणि दुसऱ्या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा सुद्धा असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर या भाषेतील प्राचीन साहित्य महत्त्वाचे मौल्यवान असावे. त्यानंतर भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे आणि ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. नंतर प्राचीन भाषेचे स्वरूप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे. ठीक आहे. नंतर जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे यामध्ये सुद्धा अंतर असावे. हे एकंदरीत तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर बघा की आता महाराष्ट्रातील पहिले एसी बसस्थानक, महाराष्ट्रातील पहिले एसी बसस्थानक हे खूप महत्त्वाची न्यूज आहे, ती विचारू शकते. कारण की एसी बसस्थानक सुद्धा एवढ्या लेवलला डेव्हलप होताना दिसत आहे. कारण की तुम्हाला माहिती असेल की पहिली महिला बस चालकाविषयी क्वेश्चन आला होता, तर तसं ते विचारू शकतं ना. इथं पण अर्चना आत्रामवर क्वेश्चन आला होता ना, तसे महाराष्ट्रातील पहिले एसी बसस्थानक आहे ह्याच्याविषयी क्वेश्चन येऊ शकतंय. तर आपल्याला ते बघायचं आहे. तर बघा, एकंदरीत की उद्घाटन दिनांक कितीचा आहे, 10 फेब्रुवारी 2014चा. ठिकाण कुठलं आहे, तर मेळा बसस्थानक आहे. कुठलं, नाशिकचं मेळा बसस्थानक आहे. त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे पहिलं एसी. ठीक आहे. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधलेले नवीन मेळा बसस्थानकाच्या 1.73 हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बसस्थानका जवळपास 6033.22 चौरस मीटर इमारतीचे बांधकाम सुद्धा झालेले आहे. आणि या बसस्थानकामध्ये जवळपास 20 प्लॅटफॉर्म असून चार प्लॅटफॉर्म हे वातानुकूलित आहेत. हे तुम्हाला ध्यान ठेवा. जवळपास तर 20 प्लॅटफॉर्ममध्ये 4 हे एसी वाले प्लॅटफॉर्म असणार आहेत. तर एकंदर ही चांगली बिल्डिंग बनवण्यात आलेली आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर. आता आपल्या महाराष्ट्राने काय केलेलं आहे, दांडपट्टा या शस्त्राला काय केले, राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे. दांडपट्टाला राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर बघा, एकंदरीत आता इतर काही मानचिन्हे आपण बघून घेऊया. कारण की वेळोवेळी मानचिन्ह आणखी वाढलं, जसं सिल्वर पॉपलेट वाढल्या नंतर आपण म्हणू शकतो एकंदरीत दांडपट्टा वाढला, तर ते विचारू शकतो ना आपल्याला, ते करायचं आहे. तर बघा, राज्य कांदळवन वृक्ष, राज्य कांदळवन वृक्ष कोणतं, आपलं सफेद चिप्पी. सफेद चिप्पी हे आपलं काय, राज्य कांदळवन वृक्ष आहे. ठीक आहे. त्यानंतर राज्य फुलपाखरू काय, आपलं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन, त्यालाच आपण राणी पाकोळी म्हणतो, राणी पाकोळी. त्यानंतर काय, राज्य खेळ तो आहे कबड्डी. ठीक आहे. नंतर राज्य गीत कोणतं आहे, जय जय महाराष्ट्र माझा. त्यानंतर राज्यपक्षी बघा, राज्यपक्षी आहे हरियाल. ठीक आहे. नंतर राज्य प्राणी कोणता आहे, राज्य प्राणी राज्य प्राणी आहे शेकरू, भीमाशंकर अभयारण्यामध्ये सापडते. राज्य फुल जारूळ तामण, त्याला आपण मोठा बंडारा सुद्धा म्हणतो, जारूळ तामण. ठीक आहे. राज्य वृक्ष कोणता आपला, आंबा. नंतर राज्य मासा कोणता आपला, सिल्वर पॉपलेट. ठीक आहे. नंतर राज्यशस्त्र कोणतं सध्या, दांडपट्टा. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं एकंदरीत मानचिन्ह. त्याच्यामध्ये राज्यशस्त्र कोणतं आलं, आपलं दांडपट्टा. नंतर महाराष्ट्राच्या मानचिन्हामध्ये इतर सफेद चिप्पी काय, आपलं राज्य कांदळवन वृक्ष.
नंतर राज्य फुलपाखरू कोणता आहे? ब्ल्यू मॉर्मॉन. कबड्डी काय आहे? राज्य खेळ. जय जय महाराष्ट्र माझा राज्य गीत. ठीक आहे. नंतर राज्य पक्षी हरियाल, राज्य प्राणी शेकरू, राज्य फूल जारूळ, राज्य वृक्ष आंबा, राज्य मासा सिल्वर पॉप्युलेट आणि राज्यशास्त्र दांडपट्टा. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. हे समजलं एकंदरीत. चला पुढचा पॉईंट बघूया आपण. बघा, भाईंदर ते वसई पहिली रोरो सेवा. भाईंदर ते वसई पहिली रोरो सेवा या ठिकाणी असणार आहे. तर भाईंदर व वसई दरम्यान प्रायोगिक तत्वावर रोरो प्रवासी फेरीबोट 20 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेली आहे. ठीक आहे. 20 फेब्रुवारी 2024 पासून ही पहिली रोरो बोट चालू झालेली आहे. तर मिसेस सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस रोरो फेरीबोट सेवा चालवण्याचा ठेका महाराष्ट्र अग्नी मंडळाने दिलेला आहे. तर रोरो प्रवासी फेरीबोट चालू केलेले ध्यान ठेवा. पुन्हा भाईंदर ते वसई दरम्यान याच्यावर क्वेश्चन एक आलेला होता, भाऊचा धक्का ते चालू झालेला रोरो सेवा. तर हे पण तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये भाईंदर, काल्हेर, डोंबिवली, कोलशेत या ठिकाणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत रोरोचे काम सुरू झालेले आहे. ठीक आहे. नंतर 2016 राज्य व केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत 14 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली होती. सागरमाला प्रोजेक्ट कोणत्या वर्षी चालू झाला होता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावायचं आहे. ठीक आहे. आणि भारतमाला प्रोजेक्ट सुद्धा कोणत्या वर्षी सुरू झाला होता हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगावायचं आहे. ठीक आहे. कृपया तेवढं तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, आपण बाहेर योजना सर्च करतो. योजना सर्च करून काय करतो, एकंदर त्या योजनेविषयी इतर सुद्धा माहिती पाहतो. मग तुम्हाला STI मेन्समध्ये, नंतर राज्यसेवा मेन्समध्ये आणि PSI मेन्समध्ये हेच क्वेश्चन येताना दिसतात. त्याच्यामध्ये डाटा जो एक्स्ट्रा दिला असते. ठीक आहे. ते पाहायचं तुम्हाला. ठीक आहे. नंतर बघा, मीरा भाईंदर वासियांना रस्त्यामार्गे 40 किलोमीटर दीड तासाच्या प्रवासातून सुटका भेटणार आहे. आता ही काय होईल की जवळपास 15 मिनिटात तो प्रवास क्रॅक होणार आहे. तुम्हाला ध्यान ठेवा, दीड तासाचा प्रवास आता 15 मिनिटांमध्ये होताना दिसणार आहे. आता बघा, शक्तिपीठ महामार्ग. शक्तिपीठ महामार्ग थोडक्यामध्ये बघून घ्या. तर बघा, शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो एकंदरीत तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र नकाशामध्ये दिलेला आहे. तर मार्ग कोणता आहे? डिग्रज पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग. डिग्रज पवनार जिल्हा वर्धा, वर्धेपासून तर जवळपास सिंधुदुर्गपर्यंत हा मार्ग आपल्याला दिसून येत आहे. आणि पुढे गोवा आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर कोकण द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. तर महत्त्वाचं ध्यान ठेवा की डिग्रज वर्धापासून तर सिंधुदुर्गमध्ये राहणार आहे, नंतर गोवा वगैरे अटॅच होणार आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं शक्तिपीठ महामार्ग महत्त्वाचा महामार्ग आहे तो. थोडक्यात आणखी माहिती पाहून घेऊया. तर बघा, जवळपास 802 किलोमीटर लांबीचा आहे हा जो मार्ग आहे. महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब मार्ग असणार आहे शक्तिपीठ महामार्ग. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं बरं का. हा एक अशाच प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी येताना दिसतात. बघा, जवळपास 6 पदरी म्हणू शकतो आपण. मार्गिका किती आहेत? 6. द्रुतगती महामार्ग हे असणार आहे. नंतर प्रवासाचा वेळ 22 तासाहून 8 ते 11 तासावर येणार आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. 802 किलोमीटर जर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग जर बांधला तर बघा, एकंदरीत हा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. सॉरी, 12 जिल्ह्यातून करा, 12 जिल्ह्यातून जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग एकंदरीत एवढ्या जिल्ह्यातून जाताना दिसणार आहे. ठीक आहे. शक्तिपीठ महामार्ग जो 802 किलोमीटरचा 6 पदरी असणार आहे हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. वर्धेपासून सिंधुदुर्गपर्यंत जाताना दिसणार आहे 12 जिल्ह्यामधून. बघा पुढचा पॉईंट, 97वे साहित्य संमेलन साने गुरुजी यांच्या कर्मभूमीमध्ये होताना दिसणार आहे. कधी कधी तर 2 ते 4 फेब्रुवारी 2024, 2 ते 4 फेब्रुवारी 2024ला हे राहणार आहे 97वे साहित्य संमेलन साने गुरुजी यांच्या कर्मभूमीमध्ये. तर कर्मभूमी कोणती आहे साने गुरुजींची? अमळनेर जळगाव. त्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं. आता अमळनेर जळगावला 1952ला सुद्धा एक झालं होतं, जे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी लेखक होते त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं हे संमेलन होतं 1952ला. 2024ला परत त्या ठिकाणी अमळनेर जळगाव येथे होताना दिसत आहे. ठीक आहे. उद्घाटनमध्ये बघा, सुमित्रा महाजन माजी लोकसभा अध्यक्ष यांनी उद्घाटन केलं आहे. नंतर अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या त्या ज्या अध्यक्ष आहेत उषा तांबे हे आपल्याला असताना दिसत आहेत. कोण आहेत त्या? उषा तांबे. आणि उद्घाटन सुमित्रा महाजन माजी लोकसभा अध्यक्ष. मात्र हे न विचार तुम्हाला काय विचारते, हे अध्यक्ष कोण होते?
तर डॉक्टर रवींद्र केशवराव शोभणे. तुम्हाला काय करायचं, त्यांची ग्रंथसंपदा ग्रीन बुकमधून जाऊन वाचायची आहे. तर हे आवृत्ती 97वी आवृत्ती असणार आहे. ठीक आहे. आता आपण मागचे 2-3 बघून घेऊ ज्या ठिकाणी संमेलन झाले होते, कारण की संमेलनाच्या जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आता बघा 97वी आवृत्ती जळगाव रवींद्र शोभणे अध्यक्ष, 96वी आवृत्ती वर्धा नरेंद्र चपळगावकर त्या ठिकाणी अध्यक्ष होते. त्यानंतर भारत सासने 95व्या अधिवेशनाला आपले अध्यक्ष आलेले दिसून येतात. आणि नाशिकला जयंत नारळीकर 94 आणि 93ला फ्रान्सिस डेब्रिटो हे तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे. तर ठीक आहे. एकंदरीत हे आपले महत्त्वाचे हे पाहिले जातो. नंतर बघा आता ही महत्त्वाची योजना आपल्याला दिसून येते. संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा संबंधीची ही योजना असणार आहे. ठीक आहे. बघा संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना असणार आहे. तर महाराष्ट्र सरकारची योजना असणार आहे. ह्या योजनेत तांड्यामध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ह्या योजनेमध्ये महत्त्वाचं म्हणजे तांडे जे असतात, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी राहताना दिसतात व्यक्ती, तर ते असे तांडे जे असतात तांड्यामध्ये हेट्या वगैरे म्हणू शकतो. गाडी हेट्या, आमच्याकडे हेटी शब्द असते. ठीक आहे. हेटीमध्ये म्हणजे आमचं जनावर वगैरे सोबत घेऊन आम्ही फिरताना दिसतो. तर ह्या ठिकाणी तो शब्द वापरल्यानंतर तांडे असतात. त्या तांड्यामध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा राहतील. काही घर राहतात, त्या घराच्या आजूबाजूला सोयीसुविधा गेल्या पाहिजे, त्यासाठी ही योजना असणार आहे. संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. बघा सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान 1000 इतकी लोकसंख्या आणि 2 गावातील अंतर 3 किलोमीटर असणे आवश्यक असणार आहे. बघा काय केले बघा की सध्या जर एका ठिकाणी तांडा भाग आहे आणि त्या तांडा भागामध्ये जर ग्रामपंचायत स्थापन करायची असेल तर काय रूल की किमान 1000 लोकसंख्या तरी असायला पाहिजे, सध्याची अट बरं का. आणि 2 गावातील अंतर 3 किलोमीटरपेक्षा कमी असायला पाहिजे. मग काही गट ग्रामपंचायत सुद्धा होऊ शकते. मात्र एक अट जी होती ती अट काय केल्या 2 गावातील 3 किलोमीटर अंतराची अट शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे आता अंतर दूर असलं तरी त्याच्यामध्ये दोन्ही गावाचं अट एक करून जर 1000 लोकसंख्या होत असेल किंवा 3 गावाची एक करून 1000 लोकसंख्या होत असेल तर तिथं एक ग्रामपंचायत स्थापन केली जाणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि या योजनेसाठी जवळपास 500 कोटी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. एकंदरीत ही योजना अशा प्रकारे आपण शॉर्टमध्ये पाहिलेली आहे. आता कतारमधून माजी नौसैनिकाची सुटका करण्यात आलेली आहे. कतारमधून काय झालं तुम्हाला माहिती का, 8 जे माजी नौसैनिक होते त्या नौसैनिकांना फाशी शिक्षा सुनावण्यात आली होती कनिष्ठ न्यायालयामार्फत. मग त्यात काय झालं, 8 जणांना माफी देण्यात आलेली आहे आणि त्याची शिक्षा सुद्धा रद्द झालेली आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर प्रकरण काय होतं बघा, कतारमधील अल दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये हे 8 भारतीय माजी नौसैनिक कर्मचारी होते. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आली सुद्धा होती. आणि त्यानंतर कतारच्या कनिष्ठ न्यायालयाने काय केलं, त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि मग काय झालं की एकंदरीत हे माफ केल्यानंतर काँग्रेस पक्ष जे विरोधी पक्ष आहे आणि इतर पक्ष सुद्धा त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता 8 व्यक्तीमध्ये नवतेज गिल, सौरभ वशिष्ठ, अमित नागपाल, S.K. गुप्ता, B.K. वर्मा, सुगुणाकार पाकला, पूर्णेंदू तिवारी आणि नाविक रागेश हे एकंदर 8 व्यक्ती होते. त्या 8 जणांना सुद्धा माफी देऊन मायदेशी परत आलेले आहे. ते तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. पुढचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे भारत 2027 पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे. भारत 2027 पर्यंत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे जगातील, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर जागतिक ब्रोकरेज संस्था आहे जेफ्रीज. जागतिक ब्रोकरेज संस्था जेफ्रीजनं काय केलं एकंदर म्हणू शकतो आपण, जेफ्रीजद्वारे भारताची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा अंदाज दर्शवलेला आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं बघा. आणि याच्यासाठी कारणं सुद्धा दिलीत की भारत तिसरी अर्थव्यवस्था कशी काय होऊ शकते. तर बघा त्यासाठी कारणं काय आहेत, तर एकूण देशांतर्गत उत्पादन जे असतं GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण वाढ होत आहे म्हणे. नंतर अनुकूल भूराजकीय धोरण हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. त्यामुळे सुद्धा आपली अर्थव्यवस्था डेव्हलप होताना दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा वाढते बाजार भांडवल हे एक अट आहे. त्यानंतर पायाभूत सुधारणा आणि उत्तम व्यावसायिक संस्कृती. आता काय झालं, स्टार्टअप संस्कृती आपल्या भारतामध्ये डेव्हलप झालेली आहे. स्टार्टअप संस्कृती. त्यानंतर आपली पायाभूत सुविधा पण खूप मोठ्या लेवलला वाढताना दिसत येतात. तर त्याच्यामुळे काय झालं की गुंतवणूक वाढत आहे, त्याच्यामुळे उद्योग संस्कृती वाढत आहे आणि त्याच्यामुळे आपली डेव्हलपमेंट होऊन अर्थव्यवस्था तेजीने वाढत होताना दिसत आहे. असे कारण जेफ्रीजने दिलेले आहेत. तर जागतिक ब्रोकरेज संस्था आहे ती. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता गेल्या 10 वर्षामध्ये भारतात GDP
भारताचा GDP 7% दराने वाढून 3.6 लाख कोटी डॉलरपर्यंत झाला आहे. त्यानंतर त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेने 8व्या स्थानावरून डायरेक्ट 5व्या क्रमांकावर उडी सुद्धा घेतलेली आहे. आपल्या माहिती आता सध्या 5व्या क्रमांकावर आपण आलेलो आहे. ठीक आहे. नंतर पुढील 4 वर्षामध्ये भारताचा GDP 5 लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल आणि जपान व जर्मनीला मागे टाकून ही तिसरी मोठी अर्थव्यवस्था असणार आहे. तर ही भारतासाठी प्राऊडफुल अशी गोष्ट आपण म्हणू शकतो राहणार आहे. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लोकसंख्येमुळे होणारा सातत्यपूर्ण श्रम पुरवठा. आपल्या भारतामध्ये एवढी सारी लोकसंख्या असल्यामुळे आपल्याला कमी दरामध्ये श्रम सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे. प्रशासकीय पातळीवरील सातत्यपूर्ण सुधारणा. भारत त्यामुळे काय होईल की भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे आणि असे अहवालात नमूद सुद्धा केलेले आहे कुणा जागतिक ब्रोकरेज संस्था जेफ्रीजनं. मेन पॉईंट ध्यान ठेवा की जपानला आणि जर्मनीला, आता जपान 3 नंबर आहे, जर्मनी 4 नंबर, त्याला एकंदरीत काय करू शकतो, एकंदरीत पुढं जाऊ शकतं असं भारताविषयी जेफ्रीज या जागतिक ब्रोकरेज कंपनीचं काय म्हणणं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघा, ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार महत्त्वाचा आहे. त्या पुरस्काराची स्थापना 1961 आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी 1961 आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचे आहे. आणि मात्र पहिला पुरस्कार कधी दिला 1965ला. बघा, स्थापना 1961ची आणि पहिला पुरस्कार कधी दिला 1965ला देण्यात आलेला आहे. आणि प्रथम पुरस्कार कोणाला दिला, जी शंकर कुरूप, हे मल्याळम लेखक होते, त्यांना दिलेला आपल्याला दिसून येते. जी शंकर कुरूप, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता त्यामध्ये एक पॉईंट ध्यान ठेवा, तो म्हणजे काय तर पुरस्काराचे स्वरूप जे आहे देवी सरस्वतीची कांस्य मूर्ती. देवी सरस्वतीची कांस्य मूर्ती ह्या ठिकाणी पुरस्काराच्या स्वरूपामध्ये दिली जाते आणि 11 लाख रुपये आणि मानचित्र, 11 लाख रुपये आणि मानचित्र ह्या ठिकाणी दिलं जातं. ठीक आहे. बघा, त्यानंतर भारतीय ज्ञानपीठ या संस्थेद्वारे हा दरवर्षी दिला जातोय आणि हा क्वेश्चन राज्यसेवा प्रिलिम्सला आला होता, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. काय आला होता की ही कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो पुरस्कार, ध्यान ठेवा, भारतीय ज्ञानपीठ या संस्थेमार्फत दिला जातोय. ठीक आहे. नंतर भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार सुद्धा मानला जातोय, कोणता, ज्ञानपीठ पुरस्कार. हे एकंदरीत आतापर्यंत 58 जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला, 58 म्हणजे 58वी आवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एकूण 23 भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातो. संविधानातील 8व्या अनुसूचीमधील 22 भाषा आणि एक इंग्रजी भाषा, असं एकंदरीत 23 भाषेला हा पुरस्कार दिला जातो. कोणता, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय ध्यान ठेवायचं आहे ते म्हणजे एकंदरीत इंग्रजी भाषा ही 2013 पासून ॲड झालेली आहे. इंग्रजी भाषा ही 2013 पासून ॲड झाली आहे. आणि पहिला इंग्रजीमधील पुरस्कार 2018ला अमिताभ घोष यांना भेटला. अमिताभ घोष यांना पहिला देण्यात आलेला आहे इंग्रजीमधून, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील 2 वर्षासाठी पात्र नसते, हे तुम्हाला ध्यान ठेवा. एकदा दिला की परत ती 2 वर्षासाठी पात्र नसते. पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कारावर प्राप्त कोणत्या आहेत, आशापूर्णा देवी. आणि सिंधी भाषेला आतापर्यंतही एकदाही भेटला नाही, सिंधी भाषेला भेटला नाही आतापर्यंत. आणि पहिल्या ज्ञानपीठ प्राप्त महिला जर पाहिला तर आशापूर्णा देवी, आशापूर्णा देवी हे आहेत. तर चालतंय, हे समजलं. आता पुढच्या काही ज्ञानपीठ विषयी आपण महत्त्वाचे पॉईंट पाहूया. ते म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला देण्यात आलेले जे ज्ञानपीठ पुरस्कार आहेत ते वेळोवेळी तुम्हाला इंटरव्ह्यू असो किंवा इतर कोणत्या गोष्टी असो त्या ठिकाणी विचारलेले दिसतात. तर बघा, व्यक्ती आणि साहित्य कोणतं होतं आणि वर्ष कोणतं होतं हे बघायचं आहे. तर बघा, वि स खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर, त्याच्यामध्ये बघा ययाती कादंबरी आहे आणि वर्ष 1974. ययाती खूप सुंदर कादंबरी आहे. त्यानंतर विंदा करंदीकर यांना अष्टदर्शने 2003 साठी. नंतर वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांना विशाखा कादंबरीसाठी भेटले 1987ला. भालचंद्र नेमाडे हिंदू या कादंबरीसाठी भेटलेला आहे 2014ला. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. 4 व्यक्ती आहेत, त्याच्यामध्ये कोण आहेत, विष्णू सखाराम खांडेकर, विंदा करंदीकर, वि वा शिरवाडकर आणि भालचंद्र नेमाडे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर अलीकडील काही मिळालेले पुरस्कार सुद्धा तुम्हाला ध्यान ठेवावे लागते, ते विचारते वेळोवेळी. तर बघा, तुम्हाला माहिती असेल की 57वी आवृत्तीवर एक्झाममध्ये क्वेश्चन सुद्धा आलेला आहे. तर कोणते मराठी व्यक्ती होते म्हणे ज्यांना, मराठीमधले अशा कोणते महाराष्ट्रातील व्यक्ती होते त्यांना पुरस्कार भेटला आहे अलीकडील, तर ते दामोदर मावजो होते, ज्यांना कोकणी भाषेतील भेटला. कोकणी महाराष्ट्रामध्ये भाषा आहेच ना, त्या भाषेवर त्यांना भेटला होता, ते तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि हा क्वेश्चन आलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये समथिंग का कंबाईनमध्ये कुठेतरी आलेला आहे. ठीक आहे. 58वी आवृत्तीमध्ये 2 व्यक्तीला पुरस्कार भेटला 2023चा. तो गुलजार यांना भेटला आहे उर्दू साहित्यासाठी. गुलजार हे खूप सुंदर शायर आहेत.
त्यासाठी आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी भेटलेला आपल्याला दिसून येतो ज्ञानपीठ पुरस्कार. बघा 57वा दामोदर मावजो 2022चा, 2023चा 58वा तो कुणाला भेटलाय गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना भेटलाय उर्दू आणि संस्कृत अनुक्रमे. ठीक आहे. त्यानंतर दामोदर मावजो कोकणीसाठी भेटलाय. 56वी बघा 2021ची नीलमणी फुकोन यांना भेटलाय. नीलमणी फुकोन यांना आसामी भाषेसाठी. नंतर 55वी नमुद्री यांना भेटलाय मल्याळमसाठी आणि 54वी भेटला अमिताभ घोष यांना इंग्रजीसाठी, जो 18वा आपण पाहिला होता की पहिले इंग्रजीतले ठरलेले आहेत अमिताभ घोष. आता बघा पुढचा काय महत्त्वाचा आहे, ग्रॅमी पुरस्कार 2024 हा महत्त्वाचा आहे. बघा ग्रॅमी हा पुरस्कार 2024चा आपल्या करण्यामागं कारण काय आहे. ग्रॅमी पुरस्कार आपण आता का पाहत आहे, त्याचं कारण असं म्हणजे की भारतीय व्यक्तीला ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला करावं लागणार हा पुरस्कार. तर बघा एकंदरीत ग्रॅमी पुरस्कार 2024 संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असणार आहे. संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असणार आहे. 2023च्या पुरस्काराची आवृत्ती ही किती आहे, तर 66वी आवृत्ती असणार आहे. 66वी आवृत्ती असणार आहे. याच्यामध्ये बघा आयोजकमध्ये कोण आहे, तर नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस. नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस हे तुम्हाला बघायचं आहे. नंतर 2004 पासून हा सोहळा जो आहे लॉस एंजेलिसच्या स्टेपल सेंटरमध्ये घेतला जातो. 2004 पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल सेंटरमध्ये घेतला जातो, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे 2023चे प्रमुख विजेते बघा. याच्यामध्ये बघा आपलं जे महत्त्वाचं आहे ते बघू पहिले. ते म्हणजे सर्वोत्कृष्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बम. सर्वोत्कृष्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बममध्ये बघा शक्ती बँड जो आहे आपला, तो शक्ती बँड म्हणजे शंकर महादेव आणि जाकीर हुसेन यांचा. शंकर महादेवन आणि जाकीर हुसेन यांच्या शक्ती बँडला भेटलेला आहे. आणि जाकीर हुसेनला आणखी एक पुरस्कार भेटला आहे, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स. सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी जाकीर हुसेन आणि बेला फ्लेक सोबतच एडगर मेयर, जाकीर हुसेन, बेला फ्लेक आणि एडगर मेयर यांना पश्तो या अल्बमसाठी भेटलं आहे. आणि इन्स्ट्रुमेंटमध्ये जर पाहिलं कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटमध्ये जाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांच्या शक्ती बँडला. ठीक आहे. त्यानंतर ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्ससाठी कोणाला भेटलाय, पश्तो अल्बमसाठी भेटलाय जाकीर हुसेन, बेला फ्लेक आणि एडगर मेयर यांना. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वोत्कृष्ट अल्बम ऑफ द इयर कोणाला भेटलाय, मिडनाईट्स नावाचा आहे. मिडनाईट्स टेलर स्विफ्ट यांचा आहे. टेलर स्विफ्ट यांचा मिडनाईट जो आहे त्यांना भेटलाय. नंतर सॉन्ग ऑफ द इयर कोणाला भेटलाय, बिली इलिशला. बिली इलिश फाट वाज आय मेड फॉर 12वी मधील ते आहे. नंतर सर्वोत्कृष्ट पॉप वोकल अल्बममध्ये टेलर स्विफ्टला भेटलाय, मिडनाईटसाठीच भेटलेला आहे. आणि रेकॉर्ड ऑफ द इयरमध्ये कोणाला भेटलाय, मिले सायरस यांना भेटलाय फ्लावरसाठी. ते कधी तुम्हाला ध्यान ठेवायचं ग्रॅमी पुरस्कार. त्याच्यामध्ये भारतीय व्यक्ती कोण आहे ते तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत. आता बघा पुढचा पुरस्कार छोटासा पुरस्कार आहे, परंतु तो विचारला जातोय. तो ते आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. बघा सुरुवात झाली या पुरस्काराची 2008ला. ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराची सुरुवात 2008ला झालेली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे हा पुरस्कार दिला जातोय. महाराष्ट्र शासनाद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आता स्वरूप बघा पुरस्काराचं 10 लाख रुपये. 10 लाख रुपये स्वरूप आहे. मानचिन्ह आणि सन्मान पत्र हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना हा देण्यात येतो. आणि 2023-24चा भेटलाय नारायण जाधव. बघा 2008चा पुरस्कार आहे, महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातो. 10 लाख रुपये दिला जातो आणि आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना दिला जातो. आता मेन ह्याचा गाभा काय पुरस्काराचं ध्यान ठेवा, की जे संत परंपरा होती आपली, संतांना अपेक्षित असलेले जे कार्य होते ते कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. नारायण जाधव यांना भेटलाय 2023-24चा. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रामधील ज्ञानोबा तुकारामाला ध्यान ठेवायचं आहे. ज्ञानोबा तुकाराम असं आपण डेली म्हणतो ना, त्याच्यावरून तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर नारायण जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम जय जय ज्ञानोबा तुकाराम नारायण, त्याच्यामध्ये राम नारायण तुम्ही टाका आणि ते जोडा, ध्यान ठेवायचं नारायण. ज्ञानोबा तुकाराम नारायण ज्ञानोबा तुकाराम. ठीक आहे. हे समजलं. आता बघा पुढचं पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्या पुरस्काराची सुरुवात 2012-13ला झालेली आहे. पंडित भीमसेन जोशी पुरस्कार या पुरस्काराची सुरुवात 2012-13 झाल्या, ज्याची स्वरूपामध्ये 5 लाख रुपये इतकी रक्कम दिली जाते. 5 लाख रुपये इतकं स्वरूप रक्कम आहे आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र शासनाद्वारे दिला जातोय. आणि शास्त्रीय गायन आणि वादन या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किंवा योगदान देणाऱ्या कलावंताला हा पुरस्कार दिला
जातोय कोणता, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024चा बरं का. आणि मेन म्हणजे 2024चा पुरस्कार कोणाला भेटलाय, तबलावादक नाना मुळे, यांचं नाव शशिकांत. तबलावादक आहेत नाना मुळे यांना भेटलेला आहे. त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे, तो म्हणजे गाणारा तबला. गाणारा तबला, ठीक आहे. नंतर त्यांची गाजलेली नाटकामध्ये बघा कट्यार काळजात घुसली आणि मत्स्य गंधा. तर एकंदरीत तुम्हाला ध्यान ठेवते पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024चा. पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 5 लाख रुपये, महाशासन गायन आणि वादन या शास्त्रामध्ये उल्लेखनीय कार्य कोण केलं, नाना मुळे यांना भेटलेलं आहे, ठीक आहे, 2024चा. आता बघा मराठी भाषा विभाग पुरस्कार 2023. मराठी भाषा विभाग पुरस्कार महत्त्वाचे आहेत. आपण इतर बी ह्याच्यामध्ये पुरस्कार पाहणारच आहे, जे एक्झाममध्ये वेळोवेळी प्रत्येक वर्षी एक एक पुरस्कार विचारला जात आहे, तर आपले पाहायचं आहे. त्याच्यामध्ये बघा मराठी भाषा विभाग पुरस्कार 2023 मध्ये सुरुवात झाली 2012 पासून. या पुरस्काराची सुरुवात झाली 2012 पासून. नंतर महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे दिला जातोय. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फेच हा मराठी भाषा विभाग पुरस्कार दिला जातो, ठीक आहे. नंतर मराठी साहित्यात चिरस्थायी आणि मोलाचे योगदान देणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. मराठी साहित्यात चिरस्थायी आणि मोलाचे योगदान देणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. कोणता, मराठी भाषा विभाग पुरस्कार जो 2012 पासून चालू झालेला आहे. आता कुणाकुणाला देण्यात आलेला आतापर्यंत हे आपणास पाहायचं आहे. त्यामध्ये बघा विंदा करंदीकर पुरस्कार, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023चा आपण म्हणू शकतो किंवा 24चा आपण म्हणू शकतो, ठीक आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. तर बघा विजेते कोण आहेत, रवींद्र शोभणे. आताच आपण रवींद्र शोभणेंचं यांचं नाव पाहिलंय. ते तुम्हाला नाव कशा संबंधित पाहिलं आपण जस्टमध्ये तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करावायचं आहे, ठीक आहे. सिंपल लेवलचा आताचा सिंपल लेवलचा व्हिडिओ आहे. तुम्ही जर व्हिडिओ प्रॉपर पाहिला असेल तर तुम्हाला ते रिकॉल झालं पाहिजे. त्यानंतर जो 5 लाख रुपये भेटतात त्याच्यामध्ये हा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारला. नंतर श्री पु भागवत पुरस्कार, श्री पु भागवत पुरस्कार जो आहे तो भेटला विजेते म्हणजेच कोणत्या संस्था आहे, पुण्याची मनोविकास प्रकाशन संस्था. मनोविकास प्रकाशन संस्थेला तो भेटलेला आपल्याला दिसून येते, ठीक आहे. नंतर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. व्यक्ती जर म्हणलं तर व्यक्तीला भेटलाय डॉक्टर प्रकाश परब यांना. डॉक्टर प्रकाश परब यांना भेटलेला आपल्याला दिसून येते, ठीक आहे. नंतर अशोक केळकरच आहे परंतु व्यक्ती नसून संस्था, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्थेमध्ये जर पाहिलं तर कोणाला भेटला, एकंदरीत विजेते वाङ्मय चर्चा मंडळ आहे कुठलं, बेळगावचं, त्याला भेटलेला आपल्याला दिसून येते. नंतर मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार व्यक्ती. मंगेश पाडगावकर हा विचारलेला आहे क्वेश्चन एका ह्याच्यावर, तुम्हाला ध्यान ठेवायचं की विजेते डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील, ठीक आहे. डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील यांना भेटलाय. आणि जर व्यक्तीसाठी जर म्हणलं संस्था व्यक्ती कट करायचं, संस्थेसाठी जर विचारलं तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांना भेटलेला आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे महत्त्वाचे पुरस्कार आपण पाहिले आहेत. त्याच्यामध्ये विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार विजेते डॉक्टर रवींद्र शोभणे, स्वरूप 5 लाख. नंतर श्री पु भागवत पुरस्कार विजेते मनोविकास प्रकाशन संस्था पुणे, स्वरूप 3 लाख. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्ती डॉक्टर प्रकाश परब, संस्था वाङ्मय चर्चा मंडळ बेळगाव. मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार व्यक्ती डॉक्टर कौतिकराव ठाले पाटील आणि संस्था कुसुमाग्रज प्रतिष्ठान. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. पुढचं बघा ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड सन्मान. ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड सन्मान पुरस्कार सुनील मित्तल यांना प्राप्त झालेला आहे. सुनील मित्तल यांना, तर हे भारतीय एंटरप्राइजेसचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत सुनील भारतीयांना ब्रिटनचा सर्वोच्च पुरस्कार भेटलाय, मानद नाईटहूड प्रदान करण्यात आलेला आहे, ठीक आहे. आणि सुनील भारती हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय नागरिक ठरलेले आहेत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर किंग्स चार्ल्स तिसरे यांनी काय केले, भारत UK यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्याच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. कोणता, ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड पुरस्कार कोणाला भेटला, सुनील मित्तल यांना. कायसाठी भेटलाय तर व्यापारी योगदान किंवा व्यापारी संबंध वाढवण्याच्या दृष्टीने चांगले कार्य केल्यामुळे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता बघा ही महत्त्वाची न्यूज आहे, एक्झाममध्ये विचारताय. तर बघा महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, एक पॉईंट कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, तो म्हणजे भारताचे 3 आता भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत ते सांगा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
आणि इतर, भारताचे निवडणूक आयुक्त आणि इतर, हे तिघ जणांचे नावं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मेन्शन करावायचे आहेत, जेणेकरून आपण आता सध्या कोणाचे पाहणार. मग महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोण आहेत? एस चोक्कलिंगम यांची काय झाली एकंदरीत नियुक्ती झालेली आहे, जे 1996 बॅचचे अधिकारी होते, IAS अधिकारी. तर श्रीकांत देशपांडे जे होते आपले, त्यांच्या जागी ह्यांनी आलेले आहेत, हे तुम्हाला ध्यान ठेवतं. आता ह्या पदावर येण्यापूर्वी तर हे व्यक्तिमत्व जे आहेत ते कोणत्या ठिकाणी कार्य करत होते बघा, तर पुणे येथील यशदा या प्रशासकीय संस्थेचे ते महासंचालक होते. यशदा आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांची ड्रीम जागा असते, त्या ठिकाणी काय केलंय महासंचालक असतील. यापूर्वी पुणे विभागीय आयुक्त, भूमी अभिलेख विभागाची जमाबंदी आयुक्त, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक या सुद्धा पदावर त्यांनी कार्य केलं आपलं दिसून येतं. हे ना ध्यान ठेवायचं, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता हे पण पॉईंट बघा. आता तर बघा, भारताचे नवे लोकपाल म्हणून कोण आले? तर न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर. अजय माणिकराव खानविलकर हे भारताचे नवे लोकपाल म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता पहिले लोकपाल कोण होते? पिनाकी चंद्र घोष. यांचा कार्यकाळ 2022 संपला होता आणि त्यांच्या ठिकाणी प्रदीप कुमार मोहंती काळजीवाहू लोकपाल म्हणून आले होते. ठीक आहे, काळजीवाहू लोकपाल म्हणून आले होते आणि जे लोकपाल पद एकंदरीत म्हणू शकतो गेल्या 2 वर्षापासून रिक्तच होतं. त्यामुळे एकंदरीत त्यांची जागा कोण घेतली? आता माणिकराव खानविलकर यांनी जागा घेतली आहे. कुणाची? PC घोष. 2017 त्यांची नेमणूक झाली होती. बघा, पुढचा पॉईंट आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. कसोटीमध्ये 500 बळींचा टप्पा गाठणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने काय केले? टेस्ट क्रिकेटमध्ये एकंदरीत 500+ विकेट घेतलेला आपल्याला दिसून येतात. तर कसोटीमध्ये 500 बळींचा टप्पा गाठणारा अनिल कुंबळे यांच्यानंतर अश्विन हा दुसरा भारतीय ठरलेला आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं, 500 बळींचा टप्पा पार करणारा. तर अनिल कुंबळे जे आहेत भारताचे आहेत, त्यांनी 619 विकेट घेतला ओव्हरऑल त्यांच्या करिअरमध्ये. नंतर आता अश्विननं काय केलं? एकंदरीत म्हणू शकतो 500 विकेटचा टप्पा पार केलेला आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आता एकंदरीत 500 + 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि अश्विन 9 जण त्या ठिकाणी गेलेले आहे आपल्याला दिसून येतात. तर हे 9वा प्लेयर राहणार आहे. ठीक आहे, मुरलीधरन, लायन आणि अश्विन हे 3च ऑफ स्पिनर आहेत जे आतापर्यंत हे विक्रम करू शकलेले आहेत, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर ह्यांनी 16 फेब्रुवारी रोजी राजकोटच्या मैदानावर चालू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये 500वा बळी घेतलेला आहे झॅक क्रॉली यांचा तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर मुथय्या मुरलीधरन श्रीलंका 800 विकेट, नंतर शेन वॉर्नर 708 विकेट तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. हा लेटेस्ट अहवाल आलेला आहे, तो एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे, तो पाहायचा थोडक्यामध्ये आपणास. तर बघा, भारतातील बिबट्यांचा अहवाल आहे 2022चा. तर बघा, त्यामध्ये देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल 29 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर अहवाल प्रकाशक पुन्हा केला एकंदरीत म्हणू शकतो पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत हा प्रकाशित झालेला आपल्याला दिसून येतो. दर 4 वर्षांनी हा होताना दिसते प्रकाशित. जसं वाघांचं 4 वर्षांनी होते ना, तर ह्यांचं पण 4 वर्षांनी होताना दिसते आणि ही आवृत्ती 5वी एकंदरीत आपल्याला दिसून येते. तर बघा, काही प्रमुख आकडेवारी जर पाहिली थोडक्यामध्ये ओव्हरलुक केली तर त्याच्यामध्ये सर्वेक्षणामधील भारतातील 20 राज्यांचा समस्या म्हणजे याच्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे, भारतातील बिबट्यांची अंदाजित संख्या जर पाहिली 2018 मध्ये 12,852 होती. आता 2022 मध्ये किती झाल्या? 13,874 झालेल्या आहे. जवळपास 1,022 ती संख्या वाढलेली दिसून येते. म्हणजेच जवळपास 8% इतकी बिबट्यांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि जर आपण 2018 आणि 2022 मध्ये संपूर्ण भारतात केलेल्या सर्वेक्षणाच्या क्षेत्राचा विचार केला तर 1.08% वार्षिक वाढ सुद्धा झालेली दिसून येत्या क्षेत्रासंबंधी आपण हे ध्यान ठेवायचं आहे. ते बिबट्यांचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये थोडक्यात आणखी पॉईंट बघून घेऊता जे आपल्या कामातील एक्झामच्या दृष्टीने. बघा, सर्वाधिक बिबटे असणारे व्याघ्र प्रकल्प बघा, त्याच्यामध्ये व्याघ्र प्रकल्पामध्ये बिबटे आहेत. त्याच्यामध्ये नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेशचा व्याघ्र प्रकल्प आहे, पन्ना मध्य प्रदेशचा आहे आणि सातपुडा मध्य प्रदेशचे. हे 3 मध्ये सगळ्यात जास्त बिबटे आपल्याला आढळून येताना दिसतात. ठीक आहे, त्यानंतर बघा, अलीकडेच केंद्र सरकारने प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची काय केल्या स्थापना करण्यास मान्यता दिली आहे आणि ज्याचे मुख्यालय भारतामध्ये असणार आहे. ठीक आहे, तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 150 कोटीची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे बिग कॅट अलायन्ससाठी, जी भारतामध्ये मुख्यालय असणार आहे. आता राज्याने या बिबट्या जर पाहिलं तर MP सगळ्यात जास्त, महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, नंतर कर्नाटकमध्ये, नंतर तामिळनाडूमध्ये. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू हे बिबटे आपल्याला ध्यान ठेवायचं. सगळ्यात जास्त नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेश, पन्ना, नंतर सातपुडा. सर्वाधिक जास्त पाहिलं तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू. सध्या आकडेवारी किती आहे? 13,874, 1,022 वाढलेले आहे. दर 4 वर्षांनी होत्या ही 5वी आवृत्ती होती.
हा क्वेश्चन ओव्हरलुक तुम्ही ध्यानात ठेवा. गगनयान जी मोहीम आहे आपली, त्या गगनयान मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची काय केल्या निवड करण्यात आलेली आहे. तर गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेले 4 अंतराळवीर प्रशांत बालकृष्ण नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. प्रशांत बालकृष्ण नायर आहेत, त्यानंतर अंगद प्रताप, अजित कृष्णन, शुभांशु शुक्ला हे 4 व्यक्तिमत्व आपल्याला निवड झालेले दिसून येतात. त्यानंतर बघा, सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम केलाय रशियन अंतराळवीर. रशियन अंतराळवीर आहेत कोण आहेत? ओलेग कोनेनेन्को आहे त्यांचं नाव. नाम टफ आहे थोडंसं, ध्यान ठेवा. ओलेग हे त्यांचं नाम तुम्ही ध्यान ठेवू शकता. ठीक आहे. पुढचं पॉईंट बघू आपण. आता सी गार्डियन ड्रोन आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, सी गार्डियन ड्रोन काय केले, अमेरिकेकडून भारताला भेदक आणि घातक अशा सी गार्डियन ड्रोनच्या विक्रीच्या प्रस्तावाला बायडेन जो आहे त्यांना काय केले, प्रशासनानं मार्ग मोकळा केला आहे. म्हणजे एकंदरीत भारताला सी गार्डियन ड्रोन भेटणार आहे. तर ठीक आहे. नंतर याबाबतची त्यांनी अमेरिकी काँग्रेसशी समोर सादर सुद्धा केलेलं आहे. अमेरिकी काँग्रेस समोर सादर केलेलं आहे. नंतर PM नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आपल्या अमेरिका दौऱ्यात MQ-9 BC गार्डियन या मानवरहित विमानांची खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतरच्या काळामध्ये याबाबत करार झाल्यानंतर भारताने 31 सी गार्डियन ड्रोन खरेदी करण्याचे निश्चित केलेले आहेत. ठीक आहे. नंतर भारतात या 31 ड्रोनची खरेदी करण्यासाठी $3.99 अब्ज मोजणार आहे भारत. त्यानंतर हे ड्रोन लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलात समावेश केले जाणार आहेत. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आपले जे MQ-9 BC गार्डियन आपण हे करणार सी गार्डियन ड्रोन. ठीक आहे. आता काय पुरस्कार हे इथं समजा युद्ध सराव आहे. त्यामध्ये भारत आणि जपान यांच्या दरम्यान लष्करी सराव आहे जो झालेला आहे धर्मा गार्डियन नावाने. ठीक आहे. धर्मा गार्डियन ध्यान ठेवा. ती आवृत्ती 5ची होती. भारत आणि जपानमध्ये धर्मा गार्डियन युद्ध सराव झालेला दिसून येते. राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये हे झालेलं आपण म्हणू शकतो ठिकाण. नंतर दर 2 वर्षांनी ही 5ची आवृत्ती आहे. नंतर मिलन युद्ध सराव जो आहे दर 2 वर्षांनी आयोजित केला जातोय. हा बहुराष्ट्रीय मिलनमध्ये भरपूर साऱ्या देशांचं एकंदरीत या ठिकाणी मिलन होते असं म्हणू शकतो. तर दर 2 वर्षांनी होते. बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे तो नौदल युद्ध सराव आहे. भारतीय नौदलाद्वारा आयोजित करण्यात आलेला आहे. ही आवृत्ती होती, याची 12वी आवृत्ती होती जो भारतामध्ये झालेला आहे. सुरुवात 1995च्या मिलनची. धर्मा गार्डियन कधीचा ध्यान ठेवा, भारत आणि जपान तो 2024ची यावेळी आहे तर 2019 पासून त्याची सुरुवात झाली होती. 5ची आवृत्ती आहे. राजस्थानमध्ये झाला तो. ठीक आहे. आणि हा ठीक आहे मिलन कुठे झाला, विशाखापट्टणम येथे झालेला आहे. थीम न ध्यान नाही ठेवायची गरज. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा, साधा तांत्रिक SADA साधा तांत्रिक नावाचा युद्ध सराव आहे. पहिली आवृत्ती आहे, एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. तर भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान हा लष्करी सराव झालेला आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं एकंदरीत. ठीक आहे. युद्ध सराव पाठ करा. युद्ध सराव संबंधी माझा एक युट्यूबला व्हिडिओ आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे. शेवटच्या आणि महत्त्वाच्या 2 न्यूज राहिलेल्या ते आपण पाहणार आहे. त्यामध्ये ही योजना जी आहे शॉर्टमध्ये आपण पाहणार आहे, मुख्यमंत्री वयश्री योजना. तर बघा काय नाही, वयश्री योजना जी आहे केंद्र सरकारची एक राष्ट्रीय वयश्री योजना होती. त्या योजनेमध्ये काय केलं जायचं एकंदरीत त्या योजनेच्या आधारावरची महाराष्ट्रामध्ये काय केलं, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री वयश्री योजना आणलेली आहे. तर त्या योजनेमध्ये काय आपण थोडक्यात बघूया. तर बघा, ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी आणि शहरी भागासाठी आयुक्त मार्फत ही योजना राबवली जाणार आहे. म्हणजे ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागासाठी ही योजना असणार आहे. पात्रता बघा, 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक उत्पन्न 2 लाखापेक्षा आत असावे त्यासाठी आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तर एकंदरीत ही योजना काय करते, वयश्री योजना वृद्ध व्यक्तींना आवश्यक संसाधने पुरवण्याचं काम करते. ही राज्यसभा मेन्समध्ये पण विचारलं आहे, कारण की 2017ला राष्ट्रीय वयश्री योजना लॉन्च केली होती. त्याच आधारावर मुख्यमंत्री वयश्री योजना लॉन्च केली आहे. त्यामध्ये वृद्धांना जे आवश्यक संसाधने आहेत त्या संस्थाने प्रोव्हाइड केले जाणार आहेत. त्यासाठी पात्र असण्यासाठी ते 65 वर्ष प्लस असले पाहिजे. कौटुंबिक त्यांचं वार्षिक इन्कम 2 लाखापेक्षा आत असावे. आधार कार्ड त्यांना कंपल्सरी आहे. ठीक आहे. नंतर लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील. लाभार्थ्यांनी स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासह कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपक्रम विनामूल्य प्राप्त केलेले नसावे, म्हणजे सेम त्यांना बेनिफिट दुसरीकडून भेटलेला नसावा. नंतर मुख्यमंत्री वयश्री योजनेचा हेतू काय ध्यानात ठेवा, तर वयोमानापर्यंत येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणे. नंतर तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र पण आणि योगोपचार केंद्र सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले जाणार आहेत. त्यानंतर आणखी महत्त्वाच्या गोष्टी ज्या योजनेबाबत आहेत त्या म्हणजे लाभ काय, तर लाभ असा आहे की आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे की कोणते लाभार्थी आहेत. त्यानंतर लाभार्थ्यांना मग 3,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये दिले जाणार आहेत. आणि त्याच्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, नंतर लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर या सगळे सारखे उपकरणं त्या ठिकाणी त्यांच्यासाठी परचेस केले जाणार आहेत. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री वयश्री योजना 2024ला लॉन्च केल्या. जशी राष्ट्रीय वयश्री योजना होती ती 2017ला लॉन्च केली होती. शेवटची आणि महत्त्वाची न्यूज ती म्हणजे निधन वार्तामध्ये आहे, ती तुम्हाला ध्यान ठेवायच्या. यांच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येणं कंपल्सरी मला वाटते येऊ शकते. तर फली नरिमन हे व्यक्तिमत्व आहे. तर फली नरिमन यांची निधन झालेलं आहे. तर बघा, लोकशाहीच्या मजबूतीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या अनेक खटल्यामध्ये योगदान देणारे प्रख्यात कायदेतज्ञ आणि ज्येष्ठ वकील फली सॅम नरिमन यांचे निधन झाले आहे 21 फेब्रुवारी 2024ला, 95 वर्षे. भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामहा समजले जाणाऱ्या फली नरिमन यांची वकिलीची कारकीर्द प्रभावी होती. बघा, भारतीय न्यायव्यवस्थेतील पितामहा त्यांना म्हणलं जायचं, ह्या लेवलचे व्यक्तिमत्व होते. त्याचा अल्पपरिचय बघा, 10 जानेवारी 1929 रोजी त्यांचा जन्म झाला आहे म्यानमार येथील रंगून येथे. ठीक आहे. नंतर प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. जपानने 1942 मध्ये म्यानमारवर आक्रमण केल्यानंतर त्यांचे कुटुंब भारतामध्ये आले होते. ठीक आहे. हे थोडक्यामध्ये आपण त्यांचा अल्पपरिचय बघितला. त्यानंतर बघा की त्यावेळी जे भारतामध्ये आले, समजा 1942ला, त्यावेळी त्यांचं वय 12 वर्ष होते. नोव्हेंबर 1950 मध्ये नरिमन यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 1961 मध्ये वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी 70 वर्षाहून अधिक काळ वकिली केली. त्यांचे आत्मचरित्र महत्त्वाचं आहे, म्हणजे त्यांचं आत्मचरित्र नाव आहे बिफोर मेमोरीज फेड. बिफोर मेमोरीज फेड त्यांचं आत्मचरित्र आहे. आता त्यांची विविध भूषवलेली पद हे महत्त्वाचे आहे. ते म्हणजे बघा, 1971ला अतिरिक्त महान्याय अभिकर्ता म्हणून त्यांची नेमणूक झाल्या. नंतर 1971ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील, ठीक आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून त्यांची 1971ला नियुक्त झाली. नंतर 1972 ते 1975 मध्ये भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून सुद्धा ते आलेले आहेत. नंतर 1989ला इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंटरनल कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनचे उपाध्यक्ष झाले आहेत. नंतर 1994 ते 2010 मध्ये भारतीय बार असोसिएशनचे अध्यक्ष, 1995 ते 1997 आंतरराष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि शेवटी म्हणजे 1999 ते 2005 महत्त्वाचं आहे, ते राज्यसभेचे सदस्य झालेले आहेत. ठीक आहे. त्यांच्याशी हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण की बघा की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत लढलेले जे महत्त्वाचे खटले आहेत ते खटले बघा. 1984च्या भोपाळ विषारी वायू दुर्घटनेनंतर नरिमन यांनी चक्क युनियन कार्बाइड कॉर्पोरेशनची बाजू मांडली. बघा, विरोधी बाजू होती युनियन कार्बाइडची, एक गव्हर्नमेंट सरकारी बाजू आणि त्याच्या युनियन कार्बाइडची दुसरी बाजू होती, ती दुसरी बाजू त्यांनी लढवली होती. ठीक आहे. नंतर भोपाळ वायू गळती कालिका स्वायत्त बहाल करणारा फाउंडेशन विरुद्ध कर्नाटक सरकार खटला सुद्धा होता त्याच्यामध्ये पण. नंतर जयललिता यांचे भविष्यभी जे मालमत्ता प्रकरण होते त्या ठिकाणी पण ते ॲक्टिव्ह होते. नंतर गोलकनाथ खटल्यामध्ये सुद्धा ते ॲक्टिव्ह होते. केशवनाथ भारती खटल्यामध्ये ते ॲक्टिव्ह होते. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगासाठी त्यांनी पण खटल्यामध्ये बाजू मांडली होती. नर्मदा पुनर्वसन प्रकरणात त्यांनी गुजरात सरकारचे प्रतिनिधित्व केले होते, परंतु ख्रिस्ती समाज बांधवांवर हल्ले आणि बायबलच्या प्रती जाळल्याच्या उत्तरानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांना मिळालेले पुरस्कार 1991 मध्ये पद्मभूषण, 2002 मध्ये न्यायासाठी त्यांना ग्रुबर पुरस्कार सुद्धा आला होता इंटरनॅशनल जस्टिससाठी. ठीक आहे. आणि 2007 मध्ये त्यांना पद्मविभूषण दिला होता. आणि 2018-19 मध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा भेटला होता, यासाठी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी भेटला होता. ठीक आहे. एकंदरीत आपण हे महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. चालतंय. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.